ना जय बाळूमामा. आणि आज 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी मामांच्या चरणी एवढंच साकडं घालेन की बाळूमामा, नवीन वर्षाची सुरुवात फक्त आणि फक्त ही तुमच्या आशीर्वादानेच होईल. बघा, 2026 या नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला खरं तर मामांच्या सेवेने करायची होती, परंतु ते शक्य झालं नाही. परंतु आपण 1 जानेवारी ते जानेवारीचा हा पूर्ण महिना आपल्याला मामांच्या सेवेतच घालवायचा आहे. मामांची दररोज आपल्याला थोडी थोडी का असेना सेवा करायची आहे. मग जानेवारीच्या या महिन्यामध्ये तुम्ही वेळ काढा आणि ती तुम्ही सेवा कधीही करा. तर ती सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. या सेवेची सुरुवात तुम्ही आजपासून केलात तरीही हरकत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले व्हिडिओ रेग्युलर येत नव्हते. त्याचं कारण असं आहे किंवा 1 जानेवारीच्या अगोदर म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात होण्याच्या अगोदर मला तुम्हाला ही सेवा सांगायची होती. परंतु काही अडचणी होत्या, प्रॉब्लेम्स होते. माझी तब्येत बरी नव्हती आणि त्यामुळं मी ते तुम्हाला व्हिडिओ किंवा माहिती, सेवा मी देऊ शकले नाही. आणि खरं तर तुम्हाला माहीत आहे की मला पोटाचे आजार आहेत. पाठीमागे अल्सर झाला होता. तुम्हाला मी तोसुद्धा व्हिडिओ मी शेअर केला होता. त्याचबरोबर पोटाचं CT स्कॅनसुद्धा झालेलं आहे आणि भरपूर असे कोर्ससुद्धा चालू आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या अडचणींना फोकस करता करता, या सगळ्या संकटांना, या प्रॉब्लेम्सला तोंड देता देता मला व्हिडिओ बनवणंसुद्धा शक्य होत नाही. तरीसुद्धा मी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ कृपया करून शेवटपर्यंत नक्की पहा. आणि 2026 हे वर्ष माझं नाही तर नाही, परंतु तुमचंसुद्धा आनंदाचं जावं, भरभराटीचं जावं. आणि भले मी माझ्या मामांना एकच सांगेन की बाळूमामा, जे तुमचे भक्त आहेत त्या भक्तांचे प्रत्येक इच्छा पूर्ण नाही झाली तरीही चालेल, परंतु मामा त्यांना चांगलं आयुष्य, चांगलं आरोग्य हे नक्कीच द्या. कारण आयुष्यामध्ये जर माणसाला आरोग्य चांगलं असेल तर तो त्याचं यश नक्कीच गाठेल. तो त्याच्या यशाच्या शिखरापर्यंत नक्कीच पोहोचेल. फक्त त्यासाठी मामांनी दिलेलं चांगलं आरोग्य आणि मामांचा आशीर्वाद हेच जास्त महत्त्वाचं आहे, असं मला तरी वाटतं. कारण मी ज्या परिस्थितीतून गेले, जे मला फील होते, जे माझं अंतःकरण मला सांगते, ते आज मी तुम्हाला सांगत आहे. नेमकं मला काय झालं आहे, काय आजार झाला आहे, हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु आज महत्त्वाचं आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त आपल्याला सेवेची सुरुवात करायची आहे. आपलं आयुष्य हे चांगलं बनवायचं आहे. आपल्याला दीर्घायुष्य जगायचं आहे. आयुष्यामध्ये यशस्वी, सक्सेसफुल व्हायचं आहे आणि मामांचा आणि स्वामींचा आशीर्वाद मिळवायचा आहे. बस, या व्यतिरिक्त काही नाही. तर 2026 या नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला बाळूमामा विजय ग्रंथाने करायची आहे. बाळूमामा विजय ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे. 3 दिवसाचं पारायण करायचं आहे. मी तरी 3 दिवसाचं पारायण करणार आहे. तर पारायणाची सुरुवात ही मी रविवारपासून करणार आहे. म्हणजे रविवार 1, सोमवार 2 आणि मंगळवार 3 म्हणजे तिसऱ्या दिवशी माझ्या पारायणाची सांगता होणार आहे. तर बाळूमामा विजय ग्रंथाचं पारायण कसं करावं हे तुम्हाला माहीत नसेल तर त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला सापडत नसेल तर कमेंट करून मला नक्की कळवा. मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवते. तुम्हाला सांगते, बाळूमामा विजय ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या कुठल्याही मोठ्या संकटाला, कुठल्याही मोठ्या आजारांना, कुठल्याही मोठ्या वाईट शक्तींचा नाश करण्याची शक्ती फक्त आणि फक्त मामांच्या या भंडाऱ्यामध्ये आणि मामांच्या या विजय ग्रंथामध्ये आहे. आणि दुसरी महत्त्वाची सेवा म्हणजे ती आहे फक्त आणि फक्त मामांचं नामस्मरण. मामांना तुम्हाला एक साकडं घालायचं आहे. मामांना तुम्हाला सांगायचं आहे, 2025 हे वर्ष माझं कसं गेलं माहीत नाही. जे झालं ते गेलं, विचार करून ते परत येणार नाही. परंतु 2026 हे नवीन वर्ष मला फक्त आणि फक्त तुमच्या नामस्मरणात घालवायचं आहे. माझ्या आतड्यांना, माझ्या श्वासालासुद्धा तुमची सवय लागली पाहिजे. ज्यावेळेस आपण झोपी जातो, ज्यावेळेस आपण बिनधास्तपणे झोपतो, त्यावेळेस आपलं हृदय हे ऑटोमॅटिक चालू असतं. आपला श्वास घेणं आणि सोडणं हे चालू असतो, हे आपण विसरत नाही. तसंच आपण जरी झोपी गेलो तरी आपलं हे हृदय बोललं पाहिजे. हे हृदय आपल्या मामांच्या नामस्मरणात राहिलं पाहिजे. एवढी नामस्मरणात ताकद आहे. म्हणून आपल्या हृदयाला, आपल्या अवयवांना, आपल्या आतड्यांना मामांच्या नामस्मरणाची सवय लावा, ओढ लावा. आपलं मन हे देवाच्या भक्तीमध्ये रमवा. आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की फक्त मामांची सेवा करा आणि सर्वात महत्त्वाचं फक्त आणि फक्त मामांवर अटळ विश्वास ठेवा. बाळूमामा विजय ग्रंथाचे
पारायणाने, बाळूमामा विजय ग्रंथाच्या पारायणाने नवीन वर्षाची सुरुवात करा. नवीन वर्ष म्हणजे फक्त 1 जानेवारी नाही, तर जानेवारीचा अख्खा एक संपूर्ण महिना आहे. म्हणून काळजी करू नका. व्हिडिओ लेट आला म्हणून नाराज होऊ नका. जानेवारीच्या या महिन्यामध्ये तुम्हाला कुठल्याही दिवशी हा व्हिडिओ सापडला तर तुम्ही ही सेवा नक्की करा. आणि सर्वात अगोदर सेवा करण्याआधी मामांवर विश्वास ठेवा. तुमची जी काही इच्छा आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही मामांना सांगा. आणि मामांकडे मागत असताना स्वतःसाठी काही मागू नका, तर सगळ्यांसाठी अगोदर मागा आणि नंतर मग स्वतःसाठी मागा. माझ्या आयुष्यामध्ये एवढं दुःख आहे, त्रास आहे, आजारपण आहे, तर मी मामांना एवढंच सांगते की मामा, जे काही आपले भक्त आहेत, तुमच्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्या इच्छा पूर्ण करा. त्यांना दीर्घायुष्य द्या, त्यांना चांगलं आरोग्य द्या आणि त्यांच्या इच्छा लवकर पूर्ण करा. हे मामांना मी सांगते. आणि त्याच्यानंतर मी मामांना सांगते की मला चांगलं आरोग्य द्या. तर नवीन वर्षाची सुरुवात तुम्हाला कशी करायची हे समजलं असेल. फक्त मामांच्या नामस्मरणाने तुम्हाला मामांची आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे. तर मला जास्त बोलू वाटत नाही किंवा जास्त बोलण्याची मानसिकतासुद्धा नाही, तरीसुद्धा मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर झालेली सेवा मी माझ्या स्वामींचरणी आणि बाळूमामाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त सेवेकरी घडवण्याचा या नवीन वर्षामध्ये संकल्प करा. हीच मी बाळूमामाचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं.